संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जे काही लाभार्थी असणार आहे तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता सरकारने सांगितलेली आहे. बघा, निराधार व्यक्तींसाठी सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा अपडेट समोर आला आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. कारण की बघा, तुमच्यासाठी सांगितलं जाणार आहे की डिसेंबरचा हप्ता जो काही आपला प्रतीक्षेमध्ये होता आणि थांबला होता, तो हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे लाभार्थी आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे. तर तुमच्यासाठी थेट उपयोगी ही माहिती ठरणार आहे. बघा, दिव्यांग बांधव असो, विधवा महिला असो, वृद्ध नागरिक असो, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असो, तर त्या सगळ्यांसाठीच ही बातमी इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण माहिती ठरणार आहे. बऱ्याच दिवसांपासून लोकांच्या मनात आलेले प्रश्न आणि शंका, चिंता इथं दूर करणारी आजची माहिती असणार आहे. सरकारकडून समोर आलेली माहिती असणार आहे. बघा, तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. कारण की बघा, जे लाभार्थी भरपूरशा दिवसांपासून प्रचंड वाट बघत होते की डिसेंबर हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार कधी मिळणार, तर त्या सर्व लाभार्थ्यांची आतुरता आणि जे काय आता त्यांची वाट होती ते संपलेली आहे. बघा, संपूर्ण खुशखबर ऐकायला तुम्हाला मिळणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक कुटुंबांना मोठा आधार देणारा ठरणार आहे. रोजच्या जसं की गरजांसाठी झडणाऱ्या निराधार बांधवांना यामुळे थोडासा हा इथं जसं की महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. कारण की बघा, आता विश्वास निर्माण करणारा पुढे इथं काय अपडेट असणार आहे, कोणाला त्याचा फायदा होणार आहे, नेमका काय बदल आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार याबद्दल आतापर्यंत सरकारकडून कोणताही अधिकृत निर्णय इथं जाहीर झाला नव्हता. त्यामुळे अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न इथं घडत होता, डिसेंबरचे पैसे कधी येणार. आता बघा, डिसेंबर महिना संपला पण हप्ता अजूनही खात्यात इथं जमा झाला नाही. त्यामुळे खूप इथं जणांची चिंता वाढली इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या प्रतीक्षेचा इथं थोडासा दिलासा सरकारकडून देण्यात आला. कारण बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली जाणार आहे की डिसेंबर हप्ता हे कोणत्या कारणास्तव थांबला आणि नेमका कोणत्या तारखेला आपला इथं आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, संपूर्ण सविस्तर अपडेट. कारण की बघा, इथं भरपूरशी नागरिकांची चिंता वाढलेली आहे की आम्हाला डिसेंबर हप्ता अजूनपर्यंत मिळाला नव्हता, तर मिळणार तर कोणत्या दिवशी मिळणार याचीच तारीख ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे. आणि बघा, ही एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट करणं शक्य नव्हतं. तर बघा, इथं 2 ते 3 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये सरकार इथं पैसे क्रेडिट करणार आहे. त्याची देखील सविस्तर यादी ह्या आजच्याच व्हिडिओमध्ये आज आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, अनेक लाभार्थी रोज विचार करत होते की बँकेत फेरफटका इथं मारत होते की आज आमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील, उद्या आमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील, परंतु अधिकृत इथं कुठेच माहिती त्यांना मिळत नव्हती. डिसेंबर महिना निघून गेला तरीसुद्धा सरकारच्याबद्दल इथं त्यांनी काहीच इथं सांगितले नव्हते की डिसेंबर हप्त्याची तारीख ही आहे, या तारखेला तुम्हाला अक्षरशः हप्ता मिळणार. इथं कुठलीच माहिती सरकारकडून देण्यात आली नव्हती. आता जसं की आपण जर पाहायला गेलं तर इथं भरपूरशी अधिकृत माहिती आतापर्यंत जाहीर झालेली नव्हती. आता तीच सोप्या भाषेत समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण की बघा, कोणत्या तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, इथं उशीर कोणत्या कारणास्तव झाला, संपूर्ण डिटेल माहिती आता तुमच्यासाठी इथं समोर आलेली आहे. तर तेच माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु नागरिकांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आधी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा, आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या मनात असेल, नेमकं पैसे खात्यात कधी जमा होतील, एक तर इथं उशीर कोणता झाला आणि बघा, इथं डिसेंबर हप्त्यासाठी भरपूरशी प्रतीक्षा आम्हाला करावी लागली. डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, नोव्हेंबरचे पैसे अजून इथं येणार आहे का, हे सगळं प्रश्न तुम्हाला पडलेले असतील. तर त्यामुळे हा व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याशिवाय तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही. आता बघा, अगदी टप्प्याटप्प्याने सोप्या भाषेत समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, इथं दिवसेंदिवस इथं हप्त्याची वाट इथं नागरिकांची वाढत आहे. कारण की बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा इतर जसे की श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजना, वृद्धापकाळ योजना, या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना मोठी आशा लागलेली होती की आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार, परंतु अजूनपर्यंत त्यांना हप्ता मिळाला नव्हता. बघा, त्यांचा घर खर्च, औषधी उपचार, इतर रोजच्या गरजा यासाठी त्यांना उपयोगी हे पैसे पडत असतो. परंतु त्यामुळे या हप्त्यात जसं की उशीर झाला आणि त्यांची चिंता वाढली. आता लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे आपले अजूनही प्रलंबित हप्ते असणार आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याची पेन्शन अजूनही त्यांची जसं की थांबलेली आहे. जवळजवळ 2 महिने उलटून गेले तरीसुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. आता म्हणून इथं जे लाभार्थी असणार आहे ते संतापून गेलेले आहे. परंतु बघा, या विलंबाच्या मागचं कारण काय असणार आहे, कोणत्या कारणास्तव आम्हाला इथं उशीर इथं झालेला आहे, बघा, कधीपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसे येणार, अजूनही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला आहे. त्याचंच उत्तर तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बघा,
सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी उशीर इथं कोणत्या कारणास्तव होत आहे तर बघा, कर्जमाफीचा मोठा प्रश्न आता समोर आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणी योजना असो किंवा कर्जमाफी असो किंवा संजय गांधी निराधार योजना आणि त्याचबरोबर बघा, नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील प्रलंबित झालेला आहे. शेतकरी बांधवांसाठी देखील मोठी अपडेट इथं आपल्यासाठी पाहायला मिळत आहे. बघा, आता कर्जमाफीची जे काही प्रतीक्षा होती, बच्चूभाऊ जो काही प्रस्ताव मांडलेला होता तो प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही जर का शेतकरी असाल, तुमच्या घरामध्ये कर्जमाफीचे जे काही डॉक्युमेंट होते ते बँकेमध्ये सबमिट करणं सुरू झालेलं आहे. आता त्या डॉक्युमेंटच्या पडताळणीनुसार आणि कोणत्या शेतकऱ्यांवर किती प्रमाणामध्ये कर्ज आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं किती कर्ज आपण माफ केलं पाहिजे, कोणत्या शेतकऱ्यांचे कोणते डॉक्युमेंट बरोबर आहे, हे सर्व डिटेलमध्ये माहिती चेक करणं अजूनपर्यंत सरकारची सुरू आहे. तुम्ही जर आतापर्यंत कर्जाचे डॉक्युमेंट बँकेमध्ये सबमिट केले नसतील तर करून द्या. कारण की बघा, इथं कर्जमाफी आता 2 ते 2.5 लाखापर्यंत होण्याची किंवा 1.5 लाखापर्यंत होण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. बघा, हे सर्व डॉक्युमेंट आता पडताळणी सुरू आहे. तर त्या पडताळणीमध्ये बघा, संजय गांधी जे काही योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो, या तिन्ही योजनांचे पैसे थांबलेले प्रलंबित आहे. अजूनपर्यंत त्या तिन्ही योजनांचे पैसे कोणालाच इथं आलेले नाही. कारण की बघा, जोपर्यंत पूर्णपणे कर्जमाफीचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आता हा हप्ता काही प्रलंबित इथं आपल्याला म्हणजे आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही असं त्यांनी डायरेक्टपणे सांगितलं तर नाही, पण एक आपण आशंका समजू शकतो. कारण की बघा, इथं जेव्हा कर्जमाफीचा जो काही प्रस्ताव होता सरकारने मंजूर केला, त्या प्रस्तावामध्ये सर्व शेतकऱ्याचे जे काही आता प्रस्ताव होते ते मंजूर झाले. त्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट पडताळणी, त्यांच्यानंतर त्यांच्या केस जे काही किती असणार आहे, त्यांचं लोन किती असणार आहे, तर सर्व डिटेलमध्ये माहिती चेक करणं अजूनपर्यंत सुरू आहे. तर यामध्ये भरपूरसा वेळ निघून जात आहे. तर त्यामध्ये तुमचा प्रश्न ह्या काही सुटणे अशक्य नसणार आहे. तर त्यानुसार बघा, तुम्हाला आता पैसे कधी येणार एक शक्यता आपण समजू शकतो. संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा त्यानंतर बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असो, या हप्ता तुम्हाला मिळू शकते. कदाचित आपण एक शंका पकडू शकतो, 20 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे तिन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतो. म्हणजे अलग अलग टप्प्याने मिळू शकतो किंवा एकत्र 1-2 दिवस मागे पुढे येऊ शकतो. परंतु तुम्हाला 2 ते जसं की 15 ते 20 दिवस तुम्हाला वाट पाहण्याची आवश्यक इथं गरज पडणार आहे. जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत सरकार याचं वाटप करणार नाही, हे तुम्हाला 100% गॅरंटीड व्हिडिओ असणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अजून तुम्हाला समोर पुढे काही जवळ अपडेट पाहायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व जे काही अपडेट असणार आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.